शासकीय सेवा पूर्ण केल्यानंतर रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या समर्पण भावनेने त्या विविध रुग्णालयांमध्ये अविरत सेवा देतात. त्यामध्ये वरळी ESSला 10 वर्षे, पुढे उल्हासनगर ESSला 10 वर्षे, मुलुंड ESSला तब्बल 14 वर्षे अशा प्रकारचा त्यांचा रुग्णसेवेचा प्रवास पुढे साज राहत होतो. या दरम्यानच वयाच्या 46व्या वर्षी 2013 मध्ये जे रुग्णालयातून DSC तर 2016 मध्ये MSc पूर्ण करून 2018 रोजी या परिसेवेचा म्हणजे सिस्टर इन्चार्ज हा कार्यभार हाती घेतला. पुढे 2022 मध्ये JJTU युनिव्हर्सिटी राजस्थान येथून PhD चे शिक्षण पूर्ण करून वयाच्या 55व्या वर्षी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त करतात. त्यानंतर 2023 ला 1 वर्ष नाशिक ESS येथे आपली सेवा देऊन 2024 मध्ये रुग्णालयीन सेवेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश करतात. उल्हासनगर ESS मध्ये त्या सहाय्यक अभिसेविकेचा कार्यभार हाती घेतात. मंडळींनो, नाशिकवरून 2024 मध्ये त्यांची शेवटची पोस्टिंग उल्हासनगर ESS मध्ये होणार आहे. ही बातमी जेव्हा उल्हासनगर ESSच्या एक नर्सच्या कानावर पडते तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल ती पाहूया. JNMच्या सुरुवातीला जसे सुवर्णाने म्हटले होते की स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण करणार, तर आता 2024 मध्ये डॉक्टर सुवर्णा पाटील हे नावच पुरेसे आहे त्यांची ओळख आपल्याला. तुला माहित आहे आपल्या हॉस्पिटलला आता 4 मेट्रोला येणार आहेत सुवर्णा पाटील सिस्टर. अगं फारच स्ट्रिक्ट आहेत त्या, असं मी ऐकलंय. हो ना भाऊ, त्या कुणालाही सांगत नाही. मी सुद्धा त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलंय की फारच शिस्तबद्ध आहेत त्या. हो ना, मला पण काल सिस्टर बोलला की त्याला ड्युटीवर थोडंही उशीर आलेलं चालत नाही. ही सगळी कुजबूज सिस्टरांच्या येण्याच्या 15 दिवस अगोदरपासूनच सर्व वैचारिकांमध्ये दिसून येते. आणि शेवटी तो दिवस गाठतो ज्या दिवशी ऑगस्ट 2024 मध्ये उल्हासनगर येथे त्यांचा पहिला दिवस असतो. सर्व स्टाफ अगदी वेळेच्याही अगोदर घाबरत रुग्णालयामध्ये ड्युटीला येतात आणि त्यानंतर त्यांच्या सोबतचा हा प्रवास पुढे चालू आहे. या प्रवासामध्येच अनेक नाना प्रकारचे सुख दुःखाचे अनुभव घेत कधी त्यांनी केलेल्या विनोदपूर्ण भाषणावर सिस्टरांसोबतच पुढे बसणं, तर कधी त्यांच्या गंभीर आणि कंठर वचनामुळे फक्त मान खाली टाकून शांतपणे उभं राहणं, कधी बसणं तर कधी बसणं, कधी पावलांनी त्यांना हाते सिर लागणं, तर कधी कामकाजाने अडचणीबाबत त्यांच्याशी खुल्या मनाने चर्चा करणं, असे अनेक अनुभव घेत हा प्रवास पुढे चालत जातो. मंडळींनो, या फक्त नारळाप्रमाणे रडतच नव्हे तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे अतिशय भावूक आणि संवेदनशील सुद्धा इतक्याच आहे.
सुवर्ण क्रांती झाल्यासारखे चित्र दिसून येते आणि ही सुवर्ण क्रांती म्हणजे सर्व परिचारिकांमध्ये एक वेगळी सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ रिस्पेक्ट, एकमेकांना समजून घेणे, प्रत्येक अतिशय व्यवस्थितच करणे असे अनेक विविध अनुभव सर्व परिचारिकांमध्ये दिसून येतात. एवढेच नव्हे तर सिस्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रुग्णालयामध्ये सर्व परिचारिकांसाठी आणि त्यातील वृद्धांसाठी सुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. रुग्णांसाठी आरोग्य शिक्षण, हेल्थ टॉक, CPR ट्रेनिंग, ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस वीक, TB अवेअरनेस प्रोग्राम असे कित्येक प्रोग्राम घेतले जातात. त्याचप्रमाणे सर्व परिचारिकांसाठी जास्त उशीर दिला जाते. त्यानंतर चिल्ड्रन्स डे असतो, नर्सेस डे असतो. अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. आपण अनुभवलेच की 14 नोव्हेंबर 2024 रोजी बाल दिनानिमित्त त्यांनी कशा प्रकारे रुग्णालयासमोरील वस्तीतून सर्व मुलांना बोलवून हा बाल दिवस